नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. मांडेदुर्ग येथील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद होणार अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडेदुर्ग ग्रामस्थांना दिली आहे. मांडेदुर्ग गावच्या हद्दीत सुंडी गावालगत कडगावकर शेत डोंगर परिसरात सुरू असलेले खडी क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद करण्यात येतील अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडेदुर्ग ग्रामस्थांना दिली. या खडी क्रशर मशीनमुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. मांडेदुर्ग ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाला लेखी निवेदन देऊन सुद्धा ही खडी मशीन बंद झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ एकवटले व चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला. 3 दिवस सलग साखळी उपोषण तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांनी केले. याची दखल घेऊन आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्यासोबत बुधवारी रात्री मांडेदुर्ग ग्रामस्थांची गावात जाऊन भेट घेतली. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या व कोणत्याही परिस्थितीत ही खडी मशीन सुरू होणार नाही याची ग्वाही दिली. आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडेदुर्ग ग्रामस्थांना हा दिलासा दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. 26 डिसेंबर रोजी या खडी क्रशर मशीनजवळ मोठा स्फोट घडवून आणण्यात आला होता. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार हा स्फोट सुमारे 6 रिश्टर स्केल इतका तीव्र होता. या घटनेत अनेक घरांना तडे गेले, काचेच्या खिडक्या फुटल्या, TV व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही जनावरे मृत्युमुखी पडली. तर या धक्क्यांमुळे सुंदराबाई शिवाजी पवार या वृद्ध महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ब्लास्टिंगमुळे रोजगार हमी योजनेच्या बांधलेल्या विहिरींना तडे गेले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेली पाण्याची टाकी लिकेज झाली आहे. गावातील 200 बायोगॅस प्रकल्प निकामी झाले आहेत. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कार्यालयाला ग्रामस्थांनी दिले होते. या निवेदनाची दखल तहसीलदार कार्यालयाने घेतली नाही. यापूर्वीही या खडी मशीनवरील खडी भरून गावातून जाणारे डंपर अडविल्याच्या कारणावरून क्रशर मालकाने ग्रामपंचायत पदाधिकारी व युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खडी क्रशर मशीन तात्काळ व कायमस्वरूपी बंद करावी, नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून भरपाई द्यावी, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी या गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, वृद्ध व बालकांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले होते. तसेच या आंदोलनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण मतदानच करणार नाही, निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशाराही या ग्रामस्थांनी दिला होता. या प्रकरणाची दखल आमदार शिवाजीराव पाटील आणि भरमोअण्णा पाटील यांनी घेतली. बुधवारी रात्री उशिरा या दोघांनीही मांडेदुर्ग ग्रामस्थांची गावात येऊन भेट घेतली व कोणत्याही परिस्थितीमध्ये हे खडी मशीनचे प्रकल्प सुरू होणार नाहीच बरोबर अशी ग्वाही दिली. प्रशासनाने सुद्धा खडी मशीन चालकाला त्यांच्या विनंतीनुसार खडी मशीनवरील साहित्य सुरक्षित बाहेर काढून देण्यासाठी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली आहे.